अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा, मी आज ना तुम्हाला मटन बिर्याणी करून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी काय काय घेतलं। हे 2 तेजपान, मटन, कांदा, आलं, मीठ आणि दालचिनीचा तुकडा, हिंग आणि हळद हे सगळं लावून ठेवायचं आणि त्याच्यात ना थोडंसं तेल टाकायचं। 1 पळीभर तेल टाकायचं, मुरू द्यायचं 1 तासभर आणि मग शिजायला टाकेल। थोडंसं तेल टाकायचं। बघा, याच्यात मी आलं, असा हा कांदा आणि दालचिनी आणि हळद आणि मीठ आणि तेजपान। आता मी कांदा पण असाच टाकला मी त्याच्यात काढून, हळद पण घेतली, दालचिनी घेतली आणि तेजपान घेतलं आणि मीठ, हे सगळं काढून 1 तास झाला। आता शिजायला टाकेल। मी आज तुम्हाला मटन बिर्याणी बनवून दाखवणार आहे। थोडं तेल टाकलं, मिरची, हिंग टाकला, तेजपान टाकलं, कांदा टाकला आणि डायरेक्ट आता शिजायला टाकून द्यायचं। 2 पळ्या तेल टाकायचं। आणि मटण टाकून द्यायचं। हे बघा, शिजायला टाकलं। आता थोडं तेलात तेजपान, दालचिनीचा तुकडा टाकला, मीठ, हळद सगळं टाकलं आणि ओला कांदा। पाणी नाही टाकायचं, वाफेवर शिजवेल, याच्यावर पाणी ठेवेल। हे बघा, पाणी टाकलंच नाही, वाफेवर शिजू द्यायचं, छान शिजतं। वरती पाणी ठेवायचं, वरच्या पाण्याने शिजतं छान। थोडा कमी गॅस ठेवायचा म्हणजे बरोबर शिजतं। असा कांदा तळायचा। 3 कांदे घेतले, आता ते भाजले। आता वाटण करेल। मी एवढ्या मिरच्या घेतल्या, तेजपान घेतलं, एवढी खसखस घेतली, अक्कलबोंड घेतलं, लसूण घेतलं, आलं घेतलं, ओवा घेतल्या, चक्रफूल घेतलं आणि हे दालचिनी घेतली आणि बडीशेप घेतली, लवंग आणि मिरी घेतली आणि ओलं खोबरं आणि सुकं खोबरं एवढं मी आता वाटण करेल। एवढंच घ्यायचं। मला बिर्याणी बनवायची, मटन बिर्याणी। कांदा तळला, सुकं खोबरं, ओलं खोबरं, दोन्ही खोबरे घ्यायचे आणि एवढं आलं आणि लसूण आणि हा मसाला पण आता भाजेल बघा मी। थोडीशी बडीशेप घेतली आणि दालचिनी घेतली आणि ओवा घेतल्या, 3 मिरी, 3 लवंगा आणि अक्कलबोंड, खसखस, तेजपान आणि मिरच्या एवढंच वाटण घेतलं। हे सगळं वाटण करायचं आता पाट्यावर। आलं पहिलं वाटून घ्यायचं, लसूण आणि आलं वाटून घेतो। आता कांदा,
कांदा वाटला बघा. आता हे खोबरं, 2 खोबरं आहेत. ओलं पण आहे आणि सुक्क पण आहे. खोबरं वाटलं, 2 खोबरं एकत्र वाटलं. आता खडा मसाला याच्यात खसखस जास्त घ्यायची. आता धुवून घ्यायचं, मसाल्याचं असतं ना. हे बघा, मी आता मसाला तुम्हाला दाखवला आणि भाजला पण ह्या भाजीमध्ये दालचिनी आणि खसखस थोडी जास्त घ्यायची. बाकी काय काय 2 लवंग, मिरी असं घेतलं ते दाखवलं मी तुम्हाला. कांदा आहे, खोबरं, आलं लसूण आहे, मिरची, खसखस, दालचिनी, तेजपान, लवंग, मिरी, बडीशेप, ओवा हे सगळं याच्यात टाकलं आहे. 2-2च घ्यायचे. आणि एवढा खोबरं आहे, सुकं खोबरं, ओलं खोबरं, हे सगळं बिर्याणीमध्ये टाकायचं. आणि करेल ना त्यावेळी दाखवेल काय अजून टाकायचं ते. बिर्याणीसाठी एवढ्या 4-5 मिरच्या घेतल्या, 1 टमाटा घेतला छोटासा, आणि एवढी कोथिंबीर घेतली, आणि एवढा पुदिना घेतला. आता एवढं वाटण करायचं. आणि तळण्यासाठी एवढी कोथिंबीर, एवढा कांदा, एवढा पुदिना आणि एवढा टमाटा. पुढचं दाखवते. हे बारीक करायचं मिक्सरमध्ये. कांदा तळून घ्यायचा, असं बारीक कापायचा आणि मटणात टाकायचं. आता इथं 3 पळ्या तेल टाकायचं. त्याच्यात हा कांदा टमाटा टाकून द्यायचा. बघा, मसाल्याचं वाटण मी तुम्हाला दाखवलं. लसूण, आलं, खोबरं, कांदा, लाल मिरची आणि अक्कलवण, आणि हा बिर्याणी मसाला आणि धना पावडर एवढंच टाकायचं याच्यात. पाट्यावर वाटलंय, पाट्यावर वाटताना दाखवलं तुम्हाला मी. पाणी उकळवते. हे बघा, एवढे तांदूळ आहेत. आता हे तांदूळ धुणार मी. आता याच्यात तूप टाकणार एवढं. तूप गरम झालं, त्याच्यामध्ये हा खडे मसाले टाकेल. बघा, हे 4 बेरी घेतली, दालचिनीचा तुकडा घेतला, लवंग घेतली, चक्रफूल घेतलं, आणि 1 वेलची घेतली, मसाला वेलची. हे सगळं याच्यात टाकेल आणि असं चांगलं हलवायचं. 3 ग्लास पाणी टाकायचं.
द्यायचं. 2 आणि 3. आणि एवढा तांदूळ घेतला बघा बिर्याणीला, जास्त नाही घेतला, वाटीवरच घेतला. अर्धा किलो मटनला वाटीभर भात. पान आहे, याला असं मोडायचं, असं करायचं आणि या उकळत्या पाण्यात टाकून द्यायचं. पाणी उकळून झालं, तुम्हाला दाखवलं काय काय टाकलं. आता हा भात टाकायचा याचा. अर्धवट शिजवायचं, आपल्याला थर लावायचा आहे ना, म्हणून अर्धवट शिजवायचं. अर्धवट भात शिजवायचा, अजून शिजला नाही, शिजतोय. आता याच्यात गाळून टाकायचं. अर्धवट भात शिजला, आता याचं पाणी निथरून द्यायचं, मग थर लावायचं. पाणी काढून टाकलं बघा भाताचं, हे पाणी नाही घ्यायचं. आता हे सगळं काढून टाकायचं. हे पान आहे ना, हे पान पण काढून टाकायचं, काहीच ठेवायचं नाही. आता उकळून गेलं ते, हे चक्रफूल, दालचिनी, मिरी सगळं काढून टाकायचं, खाताना लागायला नको. लवंग, आता त्याच्यावर हे मटण, तुम्हाला पुदिना, मिरची आणि कोथिंबीर बस एवढंच वाटलं, आणि कांदा, टमाटा अर्धा. आता याच्यात टाकायचं. याला तळायचं नाही, वरून टाकायचं, कारण पुदिनाचा आणि कोथिंबीरचा वास निघून जातो. झाकण ठेवायचं. मटणाला मसाल्यात आता चांगलं तळून घेतलं, आता थर लावेल. आता गॅस बंद करायचा. एवढं कोथिंबीर आणि एवढा पुदिना वरून टाकायचा, आणि निंबूचे रस टाकायचा. आता रस काढते. या पातेल्याला आता तेल लावलं. आता आपल्याला थर लावायचा आहे. थोडंसं वाट टाकायचं, जास्त नाही टाकायचं. त्याच्यावर हे मटण आणि आता हे निंबू पाणी केलंय, 2 निंबू हे याच्यात टाकायचं. शिजवायचं नाही मात्र, याच्यावरच टाकून द्यायचं, म्हणजे ते भाताला एक जीव उलटा आहे. आता हा एक थर लावायचा. त्याच्यावर परत हा दुसरा भाताचा थर लावायचा.
त्याच्यावर ही कोथिंबीर टाकायची थोडीशी. त्याच्यावर हा कांदा टाकायचा. आता परत थर लावायचा. असे थर लावायचे. त्याच्यावर कोथिंबीर पुदिना टाकून द्यायची. उरलेला कांदा पण टाकायचा. त्याच्यावर एक तेजपान ठेवायचं. वरून परत भात टाकायचा. हे बघा, बिर्याणीवर सगळा भात टाकून द्यायचा. काही टाकायचं नाही आता. आणि वाफ द्यायची. कपडा बांधून वाफ द्यायची. आणि याला असं बांधायचं. तवा इथं ठेवायचा आणि तव्यावर बिर्याणी ठेवून द्यायची. असं झाकण पॅक ठेवून द्यायचं आणि दम बिर्याणी होऊन जाईल ती. आणि गॅस आता पहिलं फास्ट ठेवला, आता कमी करायचा. 10 मिनिटं लागतील. गॅस बंद करायचा. आता हे काढायचं. आणि असं कापड काढायचं. बघा छान झाली का नाही, किती छान फुगली बघा. हे बघा झाली बिर्याणी. आता दाखवते तुम्हाला. हे बघा, तुम्हाला मी मटण बिर्याणी करून दाखवली. कशी केली, मसाला वाटण्यापासून, शिजवण्यापासून, काय काय टाकलं तेव्हा फोडणीला, सगळं काही दाखवलंय. तुम्ही बी या प्रकारे करा आणि कापड बांधून तिला वाफ द्या. मग ती अशी मऊसूत होते. कलर बिलर टाकू नका. कलरमुळे काय होतं, बिर्याणीची चव जाते. निंबू पण शिजताना टाकायचा नाही. वाफ देऊन झाली का मग वरून निंबू टाकायचा आणि मग बिर्याणीची थर लावायची. आणि अशी सुंदर थर लावायची. खूप छान होते ही बिर्याणी. आणि पाट्यावर वाटल्यामुळे ना एक नंबर लागते ती. तुम्ही पण करून बघा. आता मी करून दाखवली त्याप्रमाणे तुम्ही पण करा. चव पण सांगा, कमेंट करा आणि लाईक करा.